गुड मॉर्निंग फ्रेंड्स। और आज मैं आपको बताने जा रहा हूँ, हमारे हाथ में वेस्टेज का एग्री ह्यूमिक है। ये लिक्विड फॉर्म में है और आप इसको देख सकते हो। ये आपको दानेदार फॉर्म में है। 5 kg का ये थैला है। अगर मैं बात करूँ कि इसमें क्या क्या चीज़ें हैं, तो इसमें आपको ह्यूमिक एसिड और ह्यूमिक 3 चीज़ों का इसमें मिश्रण है। और अगर हम बात करें तो जो हम खेतों में 1.5 टाली गोबर की खाद डालते हैं, उसमें अकेले 5 kg का थैला काम करता है। अब बात आती है कि हमको इसको यूज कैसे करना है। हमको इसको सॉयल एप्लीकेशन में डालते हैं। जब खेत की तैयारी करते हैं तो उस समय हम इसको 5 kg का थैला डालते हैं। और इसका यूज हम तब करते हैं जब हम सॉयल एप्लीकेशन नहीं कर पाए या हमें फिर बाद में अपनी फसल को ग्रोथ देने के लिए जरूरत पड़ती है। तो जब हम पहले सिंचाई कर लेते हैं तो सिंचाई के बाद जो स्प्रे करते हैं तो हम इसको मिला के कर सकते हैं, जिसमें कि हम कुछ और अदर प्रोडक्ट्स का भी यूज करते हैं। और ये पहली सिंचाई के बाद करते हैं। अब इसका फायदा क्या होता है हमारी फसल को? सबसे बड़ा चीज है कि ये हमारी मिट्टी को दुर्बड़ा बनाता है। मिट्टी में काफी नीचे तक नमी जाती है, हवा पानी और धूप का संचार भी नीचे तक जाता है। दूसरा है, ये हमारी पत्तियों में ग्रोथ भी देता है और पत्तियों को हरापन लाने में बहुत बड़ा योगदान देता है। इससे हमारी मिट्टी की जो पीएच लेवल है वो बिल्कुल मेंटेन रहती है। मिट्टी का सबसे बड़ा है कि अगर पीएच लेवल डाउन भी जाता है तब भी हमारी फसल को फर्क पड़ता है, अप भी जाता है तब भी फर्क पड़ता है। तो उन सब में ये सबसे बड़ा प्रभावी है और ग्रोथ के लिए रामबाण चीज है। तो मैं हर किसानों से यूज कहना चाहूँगा कि आप इसका यूज करें और इसके रिजल्ट को आप अपने खेतों में देखें। थैंक यू, धन्यवाद। ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇದು ಅಗ್ರಿ ವೇಸ್ಟೇಜ್ ಕಂಪನಿಯ ಅಗ್ರಿ ಹ್ಯೂಮಿಕ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಇದೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಪೌಡರ್ ಫಾರ್ಮಲ್ಲಿ ಇರೋದು, ಇದು ಲಿಕ್ವಿಡ್ ಫಾರ್ಮಲ್ಲಿ ಇರೋದು. ಸೊ ಬೇಸಿಕಲಿ ಇದನ್ನ ನಾವು ಯಾವಾಗ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ, ನಾವು ಬಿತ್ತನೆ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಈಗ ನಾವೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬಿತ್ತನೆ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಭೂಮಿಗೆ ಸೇರ್ಪಡೆ ಮಾಡುವಂತದ್ದು. ये एकरे को कितना मिक्सअप करना पड़ेगा? 1 एकड़ में 5 kg 5 kg. 1 ಎಕರೆಗೆ 5 kg ಇದನ್ನ ನಾವು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಭೂಮಿಯನ್ನ ಸೇರ್ಪಡೆ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಸೊ ಇದನ್ನ ಭೂಮಿ ಸೇರ್ಪಡೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಆಗುವಂತ ಲಾಭ ಏನು? ಸೊ ಲಾಭ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಭೂಮಿಯ pH ವ್ಯಾಲ್ಯೂ ಕೂಡ ಇನ್ಕ್ರೀಸ್ ಮಾಡುತ್ತೆ. ಜೊತೆಗೆ ನಮಗೆ ಮಣ್ಣಿಗೆ ಬೇಕಾದಂತ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳು ಅಂತ ಕರಿತೀವಿ ನಾವು, ಈ ನ್ಯೂಟ್ರಿಯೆಂಟ್ ಅಂತೀವಿ, ಮೈಕ್ರೋ ನ್ಯೂಟ್ರಿಯೆಂಟ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಅದು ಎಲ್ಲವನ್ನ ಇದು ಒದಗಿಸಿಕೊಡುತ್ತೆ. ಸೊ ಇದೇನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಯಾವ ತರ ತಿಳ್ಕೊಬಹುದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ನಾವು ಜಮೀನಿಗೆ 1.5 ಟ್ರಾಲಿ ಏನ ದನದ ಗೊಬ್ಬರ ಅಥವಾ ಕೊಟ್ಟಿಗೆ ಗೊಬ್ಬರ ಏನು ಹಾಕ್ತಿವಿ, ಇದು 5 kg ಬ್ಯಾಗ್ ಅಷ್ಟು ನಮ್ಗೆ 1 ಎಕರೆಗೆ ಬೇಕಾಗುವಂತ ನ್ಯೂಟ್ರಿಯೆಂಟ್ ಮತ್ತೆ ಮೈಕ್ರೋ ನ್ಯೂಟ್ರಿಯೆಂಟ್ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತದೆ. ಇದನ್ನ ಬಿತ್ತನೆ ಮಾಡೋಕ್ಕಿಂತ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ನಾವೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕಲ್ಟಿವೇಟರ್ ಇದು ಮಾಡ್ತೀವಿ, ಮಡಿಕೆ ಹೊಡಿತೀವಿ, ರೋಟರ್ ಇದು ಮಾಡ್ತೀವಿ. ಆ ಬಿತ್ತನೆ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಇದನ್ನ ರೆಡಿ ಮಾಡಬೇಕು. ಇನ್ ಕೇಸ್ ಇದನ್ನ ನಾವು ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಸೇರ್ಪಡೆ ಮಾಡಕ್ ಆಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಬಿತ್ತನೆ ನಂತರ ಒಂದು ಬಿತ್ತನೆ ಆದ್ಮೇಲೆ ಒಂದು अब किसान फसल आने के बाद कितने दिन को ये स्प्रे करना पड़ेगा? पहली सिंचाई जब आप करते हो 20 से 21 दिन बाद पहली सिंचाई होती है, उसके बाद हम इसका सो ನೀವು ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಿದ 21 ದಿನದ ನಂತರ ಇದನ್ನ ಸ್ಪ್ರೇ ಮಾಡಬಹುದು. ಇದನ್ನ ಭೂಮಿಗೆ ಸೇರ್ಪಡೆ ಮಾಡದೇ ಇದ್ದ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಇದನ್ನ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಸ್ಪ್ರೇ ಮಾಡಬಹುದು. ಇದು ಹ್ಯೂಮಿಕ್ ಆಸಿಡ್ ಫ್ಲೂಯಿಕ್ ಆಸಿಡ್ और ह्यूमिक 3 चीजों का मिश्रण. ಹ್ಯೂಮಿಕ್ ಆಸಿಡ್, ಫ್ಲೂಯಿಕ್ ಆಸಿಡ್ ಇದರಲ್ಲಿ ಇರುವುದರಿಂದ ನಮ್ಮ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಬೇಕಾಗುವಂತ ಈ ಎಲ್ಲಾ ಪೋಷಕಾಂಶಗಳು ಇದರಲ್ಲಿ ಇರ್ತದೆ. ಸೊ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಬೇಕಾಗುವಂತ ಎಲ್ಲಾ ತತ್ವಗಳು ಇದರಲ್ಲಿ ಇರುವುದರಿಂದ ನಮಗೆ ಉತ್ತಮವಾದ ಇಳುವರಿ ಪಡೆಯಲು ಇದು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಅಗ್ರಿ ಹ್ಯೂಮಿಕ್ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತದೆ. ಧನ್ಯವಾದ ಸ್ನೇಹಿತರೆ.